आज पुन्हा स्वागत आहे चलते फिरते मोमेंट्स या आजच्या आपल्या अ, कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण पुन्हा एकदा सोबत आलो आहोत डॉक्टर चंद्रकांत वाघुर्दे यांना घेऊन. आजचे आपले जे व्याख्याते आहेत हे तर आता आपल्याला जवळपास माहीत पडलेलेच आहेत. तरी मी पुन्हा एकदा सांगतो की ते PhD आहेत ज्योतिषमध्ये. आणि मी तुमचा मुलाखतकार डॉक्टर सुशांत पाटील. मी आयुर्वेदाचार्य आहे. तर आजचा आपला विषय आहे मंगळाचा मुलगा किंवा मुलगी यांना विना मंगळावाल्यांनी लग्न करावे का नाही. तर वाघुर्दे साहेब, मी आता आपल्याला प्रश्न विचारतो. बऱ्याचदा मंगळाचा मुलगा तर स्वीकारता येतो असं लोक म्हणतात. म्हणजे बऱ्याचदा आता मुलांचे पालक तर शक्यतो आजकाल मुलींच्या पालकांना कॉल करून काही थोपवायला जात आहे. तरी सुद्धा आपण विचार करूया की मंगळाचा मग मुलगा चांगला का मुलगी चांगली, की दोघही चांगले की दोघही वाईट. नमस्कार, जय श्रीराम. खूप चांगला विषय निवडलाय डॉक्टर आपण आज. मंगळ दोष हा पूर्वीच्या काळात काय होतं की स्त्री ही उंबरठ्याच्या आत असायची. तिला कुठली निर्णय घ्यायची सुद्धा परवानगी नव्हती. अगदी काही करायचं असेल घरात तर तिला मोठ्यांना विचारल्याशिवाय काही करता येत नव्हतं. आणि मंगळाची व्यक्ती जी आहे ना, ती ऍग्रेसिव्ह असते, तिच्यात ऊर्जा असते, ती निर्णय घ्यायला चांगली निर्णय क्षमता असते. आणि मंगळाची मुलगी मग वरचढ ठरते त्या कुटुंबामध्ये. तर त्यावेळेस असं हे होतं की ती आपल्या कुटुंबातल्या पेक्षा किंवा त्या तिच्या नवऱ्यापेक्षा वरचढ ठरू नये म्हणून मंगळाची मुलगी करायची नाही असा एक सर्वसाधारण होता. इतरही काही कारण आहेत तेही मी बोलतो, पण एक सर्वसाधारण नियम असा होता की ती वरचढ होता कामा नये. आता मंगळ हा ग्रह परत कामेच्छा, अति कामेच्छा, थोडी जास्त कामेच्छा देतो. आणि बेडरूम मध्ये काय होतं मग, ती ह्याच्यापेक्षा वरचढ होता कामा नये असा पुरुषी अहंकार थोडा आहे. त्यामुळे सुद्धा तसं म्हटलं गेलेलं आहे. आता तो फक्त कामेच्छाच देतो असं नाही, इतरही गोष्टी देतो ना. त्या व्यक्तीमध्ये भरपूर एनर्जी, भरपूर ऊर्जा देतो, काम करायला चांगलं हे बलवान बनवतो. आणि म्हणून अशी व्यक्ती घरात असणं वाईट नाहीच, खूप चांगलं आहे असं माझं तरी स्पष्ट मत आहे. आणखी त्यातून मंगळाचे जे दुष्परिणाम आहेत, ते प्रत्येक ग्रहाला एक वय आहे. मंगळ ग्रहाला वय साधारण 28 ते 30 या दरम्यान आहे. 28 जनरली ॲव्हरेजली मानलं जातं. त्याचा अर्थ असा की ज्यावेळेस वय आपलं 28 किंवा त्याच्या पुढे होतं, त्यावेळेस त्या मंगळाची जी तीव्रता आहे ती कमी झालेली असते, जात नाही, आयुष्यभर राहतोच. पण तीव्रता जी आहे, म्हणजे राग येणं, क्रोध येणं, हे काही निर्णय लगेच घेऊन त्याप्रमाणे ऍक्ट करणं, रिॲक्शन देणं, हे थोडं 28 नंतर कमी होतं त्या मंगळाची तीव्रता. बाकीची म्हणजे चांगल्या गोष्टीच्या बाबतीत तो विचार करायला लागतो. एरवी 28 पर्यंत तो इन्स्टंट निर्णय घेतो. एखाद्याला अगदी मारायचा म्हटलं तरी चला मारूया आपण असा विचार करतो, पण त्याच्यानंतर त्याच्यात शिथिलता येते. आणि म्हणून माझं मत असं आहे की आणि आता तर विवाह जे होत आहेत ते सर्व 28च्या नंतरच होत आहेत, फार क्वचित 28च्या आतले होत आहेत. माझं स्वतःच एक उदाहरण सांगतो. मला स्वतःला मंगळ आहे हे मला आधी माहिती नव्हतं. लग्न करताना तर माहितीच नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं आमच्या इथं. त्यावेळेस काही एवढं पत्रिका बघत नव्हते, फक्त गुण बघितलं, विषय संपला. त्याच्यात गुण काढते वेळी मंगळचा काही विचार येत नाही. आणि त्यावेळेच्या ब्राह्मणांनी आमच्या घरच्यांना किंवा माझ्या मिसेसच्या माहेरच्या घरच्यांना सांगितलं पण नाही. पण मी ह्या ज्योतिषशास्त्रात शिकायला लागल्यावर बघितलं, अरे आपला तर मंगळ दोष आहे आपल्या पण कुंडलीत. मग त्याचे काय फायदे झाले तर, म्हणजे माझ्या जीवनामध्ये एनर्जी एवढी होती की मी नोकरीत असताना संडे हॉलिडे कधीही घेतला नाही. सकाळपासून संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत काम करत असायचो.
इव्हन सांगू, ज्यावेळेस आमच्या बँकांचं एकत्रीकरण झालं आणि प्लॅटफॉर्म जो आहे तो मॅन्युअल टू कॉम्प्युटर, कॉम्प्युटर टू CBS झाला. आता कोर बँकिंग सोल्युशन आहे बघा. त्यावेळेस मी सॅटरडेला माझ्या ब्रँच मधून सोडून दुसऱ्या ब्रँच मध्ये जायचो. सॅटरडे नाईट, संडे फुल डे आणि संडे फुल नाईट एवढं करून मंडेला परत माझ्या ब्रँचला यायचो. ही एनर्जी फक्त मला मंगळानेच दिलेली आहे. आणि सुट्टी कधीही घेत नव्हतो. अर्थात त्याचे काय फायदे नाही, पण मानसिक समाधान जे आहे ना ते खूप मिळतं. आणि अशा मंगळाच्या व्यक्तीला आपण जर काम दिलं नाही तर मग मात्र तो कुठंतरी भरकटतो. वेगवेगळे विचार, वाईट विचार सुद्धा येऊ शकतात. म्हणून मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीला फक्त एकच महत्वाचं आहे, त्याला काम मिळायला पाहिजे. अर्थात काम कसं आहे, समजा माझा मंगळ आहे आणि मला कुठेतरी माझ्या बायकोने किंवा कोणीतरी हक्काने सांगितलं की तू हे काम कर, तर करणार नाही तो मंगळवाला व्यक्ती. त्याला ते दिसलं पाहिजे, त्याला ते जाणवायला पाहिजे, म्हणजे तो अवश्य करतो. म्हणजे थोडक्यात काय, एखादं काम त्यांच्यासाठी रिकामं ठेवायचंच कायम. आणि मी हे अनुभवलंय माझ्या नात्यांमध्ये सुद्धा. त्याला ती मुलगी खूप आवडली होती. 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जळगाव शहरातल्या प्रत्येक ब्राह्मणाने सांगितलं, त्याने 5-6 ठिकाणी विचारलं, प्रत्येकाने सांगितलं मुलीला मंगळ आहे आणि तुला नाही, तू विवाह करू नकोस. त्या मुलाच्या वडिलांनी मला विचारलं, मी सांगितलं बिनधास्त करा, फक्त एक गोष्ट मला दोघांना, पती पत्नी दोघांना आणि तुम्ही कुटुंबातले दोघे म्हणजे त्या मुलाचे आई वडील दोघे, असे चौघांना फक्त काही गोष्टी सांगायच्या. तर मी त्या गोष्टी काय सांगितल्या, तिच्या पुढ्यात कामं अशी पाहिजे की एक काम संपल्यावर दुसरं काम, तिसरं काम, कामाची लाईन लागलेली असायला हवी, म्हणजे ती कामं करतच राहील. तुम्ही सांगायचं नाही की ही जेवण बनवल्यावर तू भांडी घास वगैरे, सांगायचं नाही, ती आपोआप उठून घासणार आहे. कधी बोलायचं नाही, बोललात की ती नाही घासणार, मग वेगळं हे होईल. तर आता खूप चांगलं चाललंय त्यांचं. त्यांना 2 मुलं पण झालेली आहे आणि ती रोज पहाटे 4:30-5:45 ला उठून 12 जणांच्या कुटुंबातलं सगळं आवरते. मोलकरीण नाही. ती स्वतः M.Tech झालेली असूनही मोलकरीण ठेवलेली नाही. सगळं आटपून जेवण वगैरे करून क्लासेस घेते. क्लासेस घेतल्यावर दुपारी येते, परत सगळं करते, जे काय भांडी कपडे आहे ते. संध्याकाळी परत क्लासेस, रात्री आल्यावर परत सर्वांचं जेवण भांडी सगळं. जे एवढं करते ती, ही फक्त मंगळाचीच मुलगी करू शकते. हे महत्वाचं. मग ही मंगळ वाईट काय हो? माझ्या मते तरी आत्ताच्या काळामध्ये मंगळ वाईट अजिबात नाही. खूप चांगलं आहे मंगळ असणं. कारण अशी एनर्जी असणं चांगली गोष्ट आहे की नाही. फक्त काही स्थानामध्ये, उदाहरणार्थ सप्तमेश मंगळ अष्टमात आणि सप्तमेश मंगळ व्ययस्थानात असला तर मात्र तिला वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी येतात. तेवढंच. बाकीच्या ठिकाणचा जो मंगळ आहे तो असा त्रासदायक नाही. आणखी परत मंगळ हा प्रत्येकाला प्रॉपर्टी मिळवून देतो. माझं स्वतःच काय नव्हतं, माझी स्वतःची 4 घरं झाली ह्या मंगळामुळे. विचार करा. रत्नागिरीत एक बंगला, एक फ्लॅट, भुसावळला फ्लॅट, न्हावीचं घर बांधलं, हे मंगळामुळे पॉसिबल झालंय. तर मंगळ वाईट कुठं आहे? समाधान मात्र त्याला फुल्ली मिळतं. त्यामुळे मंगळ दोषाचा फार मोठा बाऊ करायचा नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ज्याचा 28च्या नंतर विवाह होतोय, माझा स्वतःचा विवाह मंगळामुळे लेट होतोच बरं. 28च्या आत विवाह होणं कठीण राहतच. माझं 28 वय संपल्यावर 9व्या दिवशी लग्न झालं. त्या काळात एवढे उशिरा करत नव्हते, तरी सुद्धा मंगळामुळे थोडं लेट झालं. पण मला त्याचं काही वाटलं नाही त्या काळात. तर मंगळ हा असणं चांगलं आहे. फक्त मी सांगितला तसा सप्तमेश अष्टमात आणि सप्तमेश व्ययस्थानात असताना जरा विचार करायला हरकत नाही. तिला त्रास. तर आता जसं आता तुम्ही स्त्रियांबद्दल बोलले, तर थोडंफार पुरुषांच्या बाबतीतही तुम्ही बोलले की तो पुरुषांना आर्थिक तसेच स्थावर मालमत्तेच्या मध्ये प्रगती करून देणारा असू शकतो. परंतु विवाहाच्या बाबतीत पुरुषांना तो कसा त्रासदायक असू शकतो?
म्हणजे फक्त पुरुषांना मंगळ आहे आणि स्त्रीला नाही, मुलीला नाही. अशा वेळेस म्हणताय काय? हो हो. अशा वेळेस काय होतं, त्याची एनर्जी जास्त आहे आणि तिची कमी पडते. म्हणजे तिला खूप, थोडक्यात काय, सहन भरपूर करावं लागणार आहे. तर अशा वेळेस जनरली मंगळ असणाऱ्यांनी, आमच्याकडे कोणी विचारायला आलं तर त्याला सांगतो, आर्मी नेव्ही एअरफोर्स म्हणजे मिलिटरी किंवा पोलीस किंवा युनिफॉर्म वाल्या कुठल्याही प्रकारच्या नोकरीत तू जावं, म्हणजे जिथं तुझी एनर्जी यूज होईल. एनर्जी यूज होणं महत्वाचं आहे. साध्या कारकून किंवा कुठं तरी दुसरीकडे बसून राहण्याने एनर्जी यूज होणार नाही आणि तो आणखी वाया जाणार असं नाही म्हणत, पण वेगवेगळे विचार मनात येऊन काही करू शकतो. म्हणजे मंगळाचा खूप अग्रेसिव्ह होतो तो, की काही बी करू शकतो, आणि तसं होऊ नये म्हणून त्यांनी जास्तीत जास्त ह्या युनिफॉर्म वाल्या नोकऱ्यांमध्ये जाणं जास्त बेटर राहतं. मंगळाची मुलं मुली व्यसनाधीन असू शकतात का? त्याची एनर्जी वापरली गेली नाही तर पॉसिबिलिटी वाढते, पॉसिबिलिटी येते, नाहीतर नाही. एनर्जी वापरणं फार महत्वाचं आहे चांगल्या कामासाठी, आणि ती वापरणं त्याच्याच हातात आहे. दुसऱ्याने सांगून पण तो ऐकत नाही, हे तेवढंच करेल, कारण त्याला बॉस चालत नाही. मीच बॉस आहे असं त्याला वाटतं, पण मग मीच बॉस आहे तर मीच करतो, हे माझंच काम आहे असं करून घेतो तो. पण दुसऱ्याने सांगितल्यावर करताना त्याला जड जातं. तर बऱ्याचदा आता आपण बघतोय समाजामध्ये की मुलांचे जे पालक आहेत ते मंगळ असलेल्या मुलींना तेव्हा स्वीकारायला जातात जेव्हा अ, त्यांच्या मुलाला कोणतं स्थळ मिळत नाही. पर्याय म्हणून ते मंगळाची मुलगी स्वीकारतात आणि नंतरही नकार घंटा येऊन बऱ्याचदा अशा लग्नांमध्ये अ, घटस्फोटापर्यंत पाळी जाते किंवा घटस्फोटही झालेला दिसून येतोय आता. बऱ्याच समाजांमध्ये आता अशी परिस्थिती आहे. तर अशांना समुपदेशनाची किंवा वेगळं राहण्याची थोडे काही दिवस सल्ला दिला तर कसं राहू शकतो? तुमचं मत काय? समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगची आवश्यकता असतेच अशा वेळी. म्हणून मी म्हटलं, माझं जे उदाहरण होतं ते मुलगा, मुलगी आणि त्या मुलाचे आई वडील चौघांना समुपदेशन केलं. त्याशिवाय त्यांचं कुटुंब, हे पुढचा संसार नीट चालणं कठीणच जातं. तर हे समुपदेशन फार महत्वाचं आहेच. एकालाच मंगळ असला तर, खरं म्हणजे दोघांनाही असला तरी करणं आवश्यकच आहे. पण मंगळ दोघांच्याही असला तर पालकांना वेगवेगळ्या वेळी. हा, अच्छा, अच्छा. करायला ठीक आहे हवंच. सर. आता माझा पुढचा प्रश्न आहे. बऱ्याचदा बऱ्याच काही वाचनामध्ये मला असा वाचनात आलंय, मंगळ हा पराक्रम किंवा एक प्रकारचं नेतृत्व गुण प्रदान करतो. मला असं वाटतं की तो देवांचा सेनापती का काहीतरी असं मानलं गेलंय. मी चुकत असेल तर थोडं नाही, क्लिअर बरोबर आहे. करून द्या. अ, तर या सेनापतित्वाच्या नेतृत्व गुणाचा जो माणूस किंवा स्त्री असू शकते, तर ती बट ऑब्व्हियस पहिला वार तर स्वतःवरच घेईल. जसा सेनापती घेत असतो. तर मग उलट अशा मुलींना का आपण वाईट मानावं? नाही, म्हणजे तेच म्हटलं, वाईट मानूच नाही. फक्त तिची एनर्जी यूज व्हायला हवी आहे, वाईट नाहीच आहे. आणि आफ्टर 28 तर आणखी कमी झालेलीच असते त्याची जी एनर्जी आहे, म्हणजे त्याची जी तीव्रता आहे ती कमी झालेलीच असते. प्रत्येक ग्रहाला वय दिलेलं आहे. ह्या मंगळाचं काय झालंय आणखी परत, विवाह उशीर विलंब होण्याला कारणीभूत ग्रह मंगळ, शनी, राहू, केतू हे ग्रह आहेत. त्यातला मंगळ हा एक ग्रह आहे, त्याचा दोषाचा विचार केला जातोय कारण ह्या एनर्जीमुळे. पण शनी दोष आहे म्हणून त्याचा विवाह लांब झालाय किंवा शनी दोष आहे म्हणून लग्न करत नाही असं कुणी म्हणत नाही. फक्त मंगळावरच आहे. त्याला कारण हेच आहे की एनर्जी, आणि ती एनर्जी त्याची थांबवायची ही त्याच्या स्वतःच्याच हातात आहे, दुसऱ्यांच्या नाही. जर आता आपण म्हटलं सेनापती, तो बाकीच्या शिपायांचं ऐकणारच नाही, मात्र स्वतः निर्णय घेईल तो चांगला घेईल
आणि पुढे पुढे जात राहील. ह्या मंगळ असणाऱ्यांना नोकरी करिअरमध्ये प्रमोशन सुद्धा चांगली मिळत राहतात. म्हणजे तो वाईट ना आहे असं आपण म्हणू शकत नाही ना. मग प्रमोशन्स पण मिळतात, प्रॉपर्टी मिळते. फक्त एनर्जी चांगल्या ठिकाणी यूज करून घेणं स्वतःच्या ह्याच्यात आहे. आणि त्यासाठी आपण सांगितलेलं अगदी परफेक्ट हे आहे, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. हे करणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. आज तुम्ही पुन्हा एकदा आमच्या या चलते फिरते मोमेंट्स या व्हिडिओ ब्लॉगवर आलात आणि आपला वेळ देऊन मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर आपले पण, आणि सर्व श्रोत्यांचे सुद्धा धन्यवाद. जय श्री